तस काय दिलंय की डायमेन्शन फॉर्म्युला फॉर ए बी रेस टू -1 चा फाइंड करायचा बरोबर. आणि त्यासाठी हे इक्वेशन दिले. इक्वेशन काय, पी म्हणजे प्रेशर प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर, व्ही व्हॉल्यूम, व्ही मायनस बी इक्वल टू आर टी. आर आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट म्हणतात. आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट. पण याचा काय संबंधच नव्हता. ह्यामध्ये कशाचं डायमेन्शन सेम असणार. ह्यामध्ये ऍक्च्युली टर्म्स आहेत 1, ही टर्म एक आहे, एक इंटू आहे. ह्या याचं डायमेन्शन सेम आहे, हे डायमेन्शन असणार. पण पुन्हा हे इक्वेशन आहे बाब, इंटू च्या मध्ये ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, ब्रॅकेटमध्ये मायनस आहे. मग ब्रॅकेटमध्ये प्लस आणि मायनस आहे, त्यामुळं ए आणि बी च आपल्याला डायमेन्शन मिळू शकतं. असं लिहा. वी हॅव पी प्लस ए बाय व्ही स्क्वेअर इज इक्वेशन. बरोबर. ह्याचा अर्थ काय, डायमेन्शन ऑफ ए बाय व्ही स्क्वेअर इज द सेम ॲज डायमेन्शन ऑफ प्रेशर. ह्याचा अर्थ घेतला दिला बरोबर. प्लस सेपरेट केलं ना, मग ह्या दोन टर्मचं डायमेन्शन सेम असणार. आपल्याला काय फाइंड करायचं, डायमेन्शन ऑफ ए फाइंड करायचंय. म्हणजे हे होणार डायमेन्शन ऑफ पी आणि डायमेन्शन ऑफ व्ही स्क्वेअर. डायमेन्शन ऑफ व्ही स्क्वेअर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम. ओके, फाइंड करा. प्रेशरचं व्हॉल्यूम डायमेन्शन काय, फोर्स अपॉन एरिया म्हणजे एम, एरिया वरती एरिया मग एल मायनस झालं टी रेस टू आणि व्हॉल्यूम एल क्यूबचा स्क्वेअर. बरोबर, व्हॉल्यूम म्हणजे एल क्यूबचा स्क्वेअर. अंडरस्टूड. मग आन्सर येणार ए च काय येणार, एम एल रेस टू -1 टी रेस टू -2 इंटू एल रेस टू 6. आणि त्यामुळे डायमेन्शन आलं एम 3 टू द 6. स्क्वेअर, मग 3 टू स्क्वेअर करत नाही आपण, मल्टिप्लाय करतोय. ह्याचा एल इंटू, हेच तर आहे मी बघायचं ते सांगितलं, ए एम इंटू वॉट पॉवर एन आहे, तर ती स्क्वेअर होत नाही, एम एन होते. 3 टू 6. मग त्याला एम रेस टू 1 एल रेस टू मायनस नाही एल रेस टू -1 प्लस 6 and टी स्क्वेअर. टी -2 बरोबर, -2. आता मला सांगा बीच डायमेन्शन काय असणार, सेम ॲज ए नाही, कारण व्ही आहे मायनस बी आहे. वी आर इक्वेशन व्ही मायनस बी. ह्याचा अर्थ काय, डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम. म्हणजे डायमेन्शन ऑफ बी काय येणार, व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय असतंय, एल क्यू. बरोबर. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, ए बी रेस टू -1.
AB रेस टू -1. कसं करणार? A चं डायमेन्शन काय? M1 L5 रेस टू 5 T रेस टू फर्स्ट into L cube raised to -1. So M1 L5 T raised to -2. एक स्टेप वाढवतो मी करण्यासाठी. L काय ना मायनस आणि त्यामुळं M1 -5 - 3 2 T raised to -2. ऑप्शन. काय प्रॉब्लेम? इज इट क्लिअर?